सुरुवात प्रथम आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलेली आहे। या राज्यामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याबाबत आम्ही या दौऱ्यामध्ये चर्चा करत आहेत। प्रथमतः संतोष देशमुख यांच्याबाबत सरकारची दिरंगाई झालेली आहे, त्याबद्दल सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या राज्यामध्ये अत्याचार जे वाढलेले आहेत म्हणून महिलांना सांगितलं आपला आता बचाव कोणी करणार नाही, तुमच्या खिशामध्ये एक मिरचीची पूड ठेवा, 50 ग्राम तेजा गरमची बाटली ठेवा, जर कोण तुमच्यावर चालून आला तर बिलकुलच्या तोंडावर तेजाब टाका। का सरकारचं बघितलं आपण मागच्या काळामध्ये बदलापूरच्या प्रकरणामध्ये सरकारने जाणीवपूर्वक या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे। मसाजोगचा प्रकार तोच आहे आणि आज या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राचं नाव बदलून आता हे नाव मध्य राष्ट्र पडलेलं आहे। मध्य राष्ट्र का दारूचा एवढा प्रचंड हैदोस आहे, कुठला राजकीय माणूस कुठला आमदार खासदार याकडे बघायला तयार नाही आणि दरवर्षी एका गावातनं किमान 10 ते 15 माणसं मरतात आणि एक माणूस मरत नाही, एका माणसाच्या मागे किमान 5 माणसाचं कुटुंब असतं आणि दरवर्षी एका गावातनं 100 ते 125 माणसं बेघर होतात। आणि म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समितीच्या वतीनं दारूच्या विरोधामध्ये आम्ही मोहीम चालू केलेली आहे। त्याचबरोबर ग्रामसेवक, तलाठी, गिरदावर, लाईनमन, डॉक्टर हे सज्जाच राहत नसल्यामुळं गावामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास होतो। एखाद्या महिलेची डिलिव्हरी असली की डॉक्टर नसल्यामुळं त्या महिलेचा मृत्यू होतो आणि म्हणून संघटनेच्या वतीनं अत्यंत कडक पाऊल उचलायचं ठरलेलं आहे। येत्या 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये याबाबत आम्ही कागदोपत्री आम्ही अगोदर कारवाई करणार आहोत। जर याच्यात यश आलं नाही तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, ज्या ठिकाणी कोण तलाठी, ग्रामसेवक, गिरदा असेल त्याच्या तोंडाला काळं फासून त्याची गाळ बसून धिंड काढायचं काम आम्ही करणार आहोत। धन्यवाद। मैम क्या कहेंगे जो महाराष्ट्र में लेडीज़ पे ज़्यादा अत्याचार बढ़ चुके हैं, इसके खिलाफ में अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या संवाद यात्रा आम्ही सुरुवात केलेली आहे। गेली अनेक वर्षे झालं आम्ही समाजामध्ये कार्य करत आहोत। विशेष करून महिलांचा या समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला या समितीला जोडलेल्या आहेत आणि आम्ही एक हाती एक धुरा घेतलेली आहे की जे सध्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे, ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल, जे अवैध दारू आहे त्याच्या संदर्भात आम्ही अनेक मोठे मोर्चे लातूर जिल्ह्यामध्ये काढले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये काढले। आम्हाला एकच म्हणायचं की जी दारू जी अवैध दारू जी आहे त्याच्यामुळं अख्खा परिवार उद्ध्वस्त होतो, जो पती असतो, सासरे, दीर कुणी असतील ते वारतात, नंतर त्या महिलेवर त्यांच्या लेकरांवर जी वाईट वेळ येते, जे शिक्षणापासून वंचित राहतात। तर या अशा गोष्टी घडू नये यासाठी आमच्या या संघटनेच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन करत आहोत आणि यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश येत आहे। लातूर जिल्ह्यातील आम्ही बरेच तालुक्यातील दारूबंदी बंद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत आणि सध्या जो अत्याचार घडत आहे त्यामध्ये महिलांच्यावर जे अन्याय होत आहे खरंच ते एक कुठेतरी आम्हाला दुःख वेदना देणार आहे। त्याबद्दल सरकारने चांगली पावलं उचलायला पाहिजेत आणि महिलांवर जो अत्याचार होत आहे ते कमी करण्याचा बंद करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। धन्यवाद। चांगलं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक हत्यार उपसण्याचं काम आमच्या जिल्हा नियोजन समिती करेल आणि त्या माध्यमातून जनसामान्याचे तळागाळातील प्रत्येक लोकांचे जे भ्रष्टाचाराचे संबंध असतील, काय अनेक अधिकारी सजेवर थांबत नाही, कार्यालयात थांबत नाही, सामान्य नागरिकाला योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न करीत नाही, अशा नागरिकांना निवेदनं देऊन या विविध माध्यमातून मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून ही भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कार्य करत राहील आणि जिल्ह्याच्या वतीनं प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवण्याचं कार्य या ठिकाणी जिल्हा समिती करेल, हेच एवढंच सांगतो। मी प्रदीप जगताप पाटील, जिल्हाध्यक्ष पदावरचं दायित्व माझ्याकडे आहे। निश्चितच जिल्ह्यातील प्रत्येक जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याचं काम जिल्हा समिती करत राहील असं सांगतो। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही नोंदणीकृत संस्था जवळपास 28 राज्यामध्ये काम करते। महाराष्ट्रामध्ये या संघटनेचा उदय झालेला आहे आणि आज आम्हाला अभिमान आहे की या संघटनेचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठवाडाभर पूर्ण काम करतो आहे। बाबांनी या परिवाराला एक आपली मुलं म्हणून सांभाळलेली आहे, याबरोबरच समाजाचं हित हे त्यांनी अग्रगण्य ठेवलेलं आहे। तर समाजात ज्या वाईट चालीरूढी प्रथा किंवा वाईट घटना असतील यावर त्यांनी वारंवार प्रहार केलेला आहे। आम्ही
मी मराठवाडा समन्वयक या नात्याने, जिल्हा समन्वयक आणि मराठवाड्याचा विभागीय अध्यक्ष या नात्यानं आज असं आश्वासित करतो या कार्यक्रमानंतर की लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर एक निवेदन देऊन या जिल्ह्यामध्ये जी तलाठी, ग्रामसेवक आणि जी इतर शासकीय कर्मचारी मंडळी जी मुख्यालय आणि शासन नियमाप्रमाणे ग्राह्य ती राहत नसतील तर अशांचा लवकरच सर्वे करून त्यांच्या तक्रारी केल्या जातील. जर त्यांना वेळेत समज न मिळाल्यास किंवा कारवाई न झाल्यास तर विभागीय आयुक्तावर एक मोठा मोर्चा काढण्याचा आमचा मानस आहे. आपलं पुन्हा नाव सांगितलं. दादासाहेब काळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष.